राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं कुरुंदवाडमधील साधना मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केले। 23 ते 26 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार, नगरसेवक वैभव उगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कुरुंदवाडमधील साधना मंडळाच्या वतीनं 3 वर्षातून एकदा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जातंय। राज्य आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं कुरुंदवाडमधील साधना मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 23 ते 26 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे। विद्युत प्रकाश झोतात चालणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून निमंत्रित 20 संघ सहभागी होणार आहेत। यामध्ये प्रो कबड्डी संघातील नामवंत खेळाडूंचाही सहभाग आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार, नगरसेवक वैभव उगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तबक उद्यानातील अप्पासाहेब उर्फ सारे पाटील क्रीडानगरीत या स्पर्धा होत आहेत। विजेत्या संघाला अनुक्रमे 1 लाख आणि नगराध्यक्ष चषक 75,000 तसंच 51,000 रुपये अशी बक्षिसं दिली जाणार आहेत। तसंच कोल्हापूर आणि सांगली जिल्हा मर्यादित महिला कबड्डी स्पर्धेचंही आयोजन केलं असून या स्पर्धेत 16 महिला संघ सहभागी होणार आहेत। यातील विजेत्या संघाला अनुक्रमे 21,000, 15,000 आणि 11,000 रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत। यावेळी पत्रकार परिषदेला वैभव उगळे, जयपाल बलवान, महावीर पोमाजे, शा दानवाडे उपस्थित होते।